नमस्कार. आज आपल्या कलिंगडच्या प्लॉट क्रमांक 2चा बेसल डोस टाकून घ्यायचा आहे आपल्याला. तर आपण काय काय घेतोय ते बघूयात. पहिला आपण हा NPK मध्ये 10-26-26 घेतले. त्यानंतर ही घेतली आहे लिंबोळी पेंट. त्यानंतर हा सुपर दाणेदार आणि तो RCFचा पोटॅश आहे आणि त्यावर 10 ते 12 किलोचा युरिया एक आहे आणि आपला जो पोटॅश आहे तो 25 किलो आहे. त्यानंतर आपण मायक्रोन्यूट्रन्समध्ये ही ॲग्रिकॉनची काला किट फर्टिलायझर्स म्हणून जी बॅग आहे ती एक घेतली आहे. त्यामध्ये घटक असे आहेत ते आपण असे बघू शकतो की एनर्जी मिक्स मायक्रोन्यूट्रन्स 10 किलो, मायक्रोसेल SP 10 किलो, विट्टल ग्रॅन्युअल्स 7 किलो, एनर्जी 9 5 किलो, झिनकॉन 5 किलो, विगर प्लस जे आपण आपल्या ड्रिचिंगमधून देत असतो, पहिली आळवणी वगैरे करतो त्यामध्ये ते घटक येतात, ते विगर प्लसचे घटक यामध्ये असतात. त्यानंतर बोरॉक्स, त्यानंतर ENMN हा 1 किलो आहे आणि इन्फेर 5 किलो आहे. अशी ही 50 किलोची मायक्रोन्यूट्रन्सची बॅग येते. हे ॲग्रिकॉनच्या काला किट बॅगचे खूप छान रिझल्ट आहेत. आपण यापूर्वी पण घेतलेली होती आणि आपण त्याचा रिझल्ट बघितलेला आहे, तर तो 1 नंबर रिझल्ट आहे. तर अशा पद्धतीने आपण हा बेसल डोस घेणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. लाईक आणि सबस्क्राईब करण्यामागे फक्त व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते. नाही केला तरी काय हरकत नाही. आपण फक्त नॉलेजसाठी व्हिडिओ शेअर करतो. आपला लाईकचा आणि कमेंटचा काहीही संबंध नसतो. लाईक करा किंवा नाही करा, पण यातून जे कोणी व्हिडिओ बघणार आहे त्याला पण नॉलेज आलं पाहिजे की आपण काय वापरावं काय नाही. हे एक चांगला बेसल डोस आहे. अशा पद्धतीचा बेसल डोस हा उत्तम मानला जाईल. आपण यापूर्वीसुद्धा कलिंगड पिकामध्ये असेच डोस दिलेले आहेत, म्हणून आपण हा व्हिडिओ शूट केला आहे. जेणेकरून भरपूर लोकांना अशी प्रॉब्लेम असते की काय घ्यावं बेसल डोसमध्ये हे समजत नाही. तर हा एक उत्तम बेसल डोस आहे आणि आपण लाईक आणि कमेंटसाठी हा करतच नाही आहे. आपण फक्त ज्यांना कुणाला माहिती नाही आहे ते बेसल डोसचा शोध करत असतात, त्यांना हा माहिती व्हावा म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. धन्यवाद.